नमस्कार. महेश कोठारे दिग्दर्शित चिमणी पाखरं हा चित्रपट 2001 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटात सचिन खेडेकर, पद्मिनी कोल्हापुरे, बाळधुरी, जयश्री गडकर, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रिया बेर्डे, नागेश भोसले आणि तुषार दळवी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. हा चित्रपट 4 मुलांच्या विधवा आईच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाने त्या काळात चांगलीच विक्रमी गाठली. परंतु या चित्रपटातील एका महत्त्वपूर्ण पात्राचे खऱ्या आयुष्यात निधन झाले. चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे तो पात्र. मित्रांनो, ते ज्येष्ठ अभिनेते म्हणजेच विजय चव्हाण. विजय चव्हाण यांनी जत्रा, धुमाकूळ, झपाटलेला आणि चिमणी पाखरं यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटात लक्षवेधी भूमिका साकारली. कधी विनोदी तर कधी खलनायक बनून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्याचबरोबर त्यांनी नाटकातही काम केले. मोरूची मावशी या नाटकातील त्यांची भूमिका ही प्रचंड गाजली होती. तसेच चिमणी पाखरं या चित्रपटात त्यांनी दत्तू ही भूमिका साकारली होती. सर्व काही व्यवस्थित असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने एक चांगला कलाकार मराठी सृष्टीतून कायमचा हरपला. तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे या दिग्गज अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली.